श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत योग्य पद्धतीने ब्लाऊज फिटिंग कसं करायचं. तर सर्वात आधी मी कडेने जेवढी कडेने टीप टाकता येईल एक टीप टाकून घेतली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, कमर मोजत घ्यायची. जे मापाचं ब्लाऊज आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही ब्लाऊज पकडत पकडत कमर मोजत घ्यायची. ठीक आहे. आता जिथपर्यंत आपलं मापाचं ब्लाऊज येईल तिथपर्यंत सर्वात आधी आता इथपर्यंत आपलं मापाचं ब्लाऊज आलं तर तिथे सरळ एक मार्जिन करून घ्यायचं. ठीक आहे. चॉकने एक मार्जिन करायचं. त्यानंतर आपला जो शिल्लकचा कपडा आहे तो आपल्याला एक फोल्ड मारायचं, परत एक फोल्ड मारायचं, म्हणजे 4 फोल्ड मध्ये हा कपडा झाला पाहिजे. आणि ते मार्जिन मोजून घ्यायचं. ठीक आहे. तर 1.25 इंच आपल्या इथे हे मार्जिन आलेलं आहे. तर जेवढं आलं तेवढं सरळ सरळ आपल्याला इथे घ्यायचं आहे. ठीक आहे. दोन्ही बाजूनी सुद्धा त्याच पद्धतीने मार्जिन करायचं. आणि आपले जे दंड घेर आहेत ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मोजून घेतात. 6 इंच आणि 2 लाईन. माझ्याकडे मापासाठी ब्लाऊज मोठ्या बाहीचा आलेला आहे तर मी अंदाजित असं 5 इंच उंची मोजली. 5 इंचाची बाही आहे आणि दंडघेर काढून घेतला. 6 इंच आणि 2 लाईन इथे दंडघेर आलेला आहे. त्यानंतर काय करायचं, ही जी लाईन आहे ही लाईन महत्वाची आहे. मेन फिटिंगची जी लाईन आहे ती सरळ स्ट्रेट आली पाहिजे. जर कुठे तुमची वाकडी इकडी झाली असं समजायचं तुमची ब्लाऊजची फिटिंग बिघडली. सरळ एक स्ट्रेट लाईन आली पाहिजे. आणि त्यानंतर हे बघा, ही आहे आपली मेन फिटिंग. त्याच्यानंतर 2 ते 3 शिलाई आपल्याला कंपल्सरी टाकून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींनो नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज घेऊन येत असतो. तर बघा, असे 2 ते 3 मी शिलाया टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा, या बाजूने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर तुम्हाला परत टीप टाकायची सुद्धा गरज पडणार नाही. तर बघा, बाहीला बाही जॉईन झालेली आहे. बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, व्यवस्थित बाहीला बाही जॉईन झाली. आणि इकडे कमरेला बघा कमर जॉईन झाली व्यवस्थित. कोणताही पार्ट मागे पुढे झालेला नाही. धन्यवाद.